नमस्कार. मी डॉक्टर तुषार गोवर्धन बायस्कर, मूर्तिजापूर. आपल्या सर्वांना माहीतच आहे की BCG ही जी लस आहे, जे क्षयरोग प्रतिबंधासाठी दिली जाते, ती बऱ्याच वर्षापासून जन्मजात बालकांना काही दिवसाच्या आत दिल्या जाते. पण मागच्या काही वर्षापासून TBचा हा जो संसर्ग आहे, हा जनरली वयस्कर लोकांना पण खूप जास्त प्रमाणात वाढलेला आहे, ज्याच्यामध्ये जीवाचा धोका असते. म्हणून सरकारने आता असं आणलेलं आहे की जे वयस्कर व्यक्ती आहेत त्यांनी काहीतरी 5 ते 6 कॅटेगरीमध्ये त्यांना वर्गीकरण केलेलं आहे. अशा लोकांसाठी पण BCGचं लसीकरण म्हणजे क्षयरोग नियंत्रण आणण्यासाठी जे लसीकरण आहे ते सुरू केलेलं आहे. तर आपले जवळचे जे गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स आहेत, जसं उपकेंद्र असेल, प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, ग्रामीण रुग्णालय आहे, उपजिल्हा रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालय आपल्या जवळच्या म्हणजे अकोला जिल्ह्यातील, या रुग्णालयामध्ये आपल्याला ही BCGची लस हे पूर्णतः मोफत मिळणार आहे आणि हे एक 5 ते 6 वयोगटातल्या लोकांना मिळणार आहे. त्याच्यामध्ये पहिला वयोगट आहे ज्यांचं वय 60 वर्षाचे वर आहे, ज्या लोकांना डायबिटीज म्हणजे शुगरचा आजार आहे, किंवा जे लोकांना मागच्या 5 वर्षामध्ये TB होऊन गेलेला आहे, किंवा जे व्यक्ती मागच्या 3 वर्षामध्ये TB पेशंटच्या संपर्कात आलेले आहे, किंवा ज्या व्यक्तीचं वजन अत्यंत कमी आहे, अशा व्यक्तींना हे लसीकरण मोफत केल्या जाणार आहे. त्याच्यामुळे माझी सर्व अकोला जिल्ह्यातील नागरिकांना, व्यक्तींना विनंती आहे की त्यांनी हे लसीकरण लवकरात लवकर जाऊन आपल्या जवळच्या सरकारी रुग्णालयामध्ये करावे. याने हे होईल की आपण TBला प्रतिबंध करू शकतो आणि समाजामध्ये किंवा आपल्या घरामध्ये जो आपल्यापासून किंवा दुसऱ्यापासून आपल्याला होणारा जो TB आहे हा आपण टाळू शकतो. म्हणजे TB हा आजार आपल्याला प्रिव्हेन्शनमधूनच कमी करायचा आहे. एकदा TBचा आजार झाला तर त्याची ट्रीटमेंट जवळपास 6 महिने असते आणि पेशंटला आणि त्यांच्या घरच्यांना, समाजाला खूप त्रास होते. म्हणून TBला आळा करण्यासाठी आपण सगळ्यांनी या सरकारच्या लसीकरण मोहिमेला सहकार्य करावं आणि कोणतीही भीती मनात न बाळगता आपल्या जवळच्या सरकारी रुग्णालयामध्ये जाऊन लसीकरण करून घेण्यात यावं. धन्यवाद.